राज्यातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी एक प्रश्न उपस्थित केला जातोय ते म्हणजे शिवसेना भवन नेमकं कुणाचं आहे? कारण शिवसेना भवन शिवसेनेचं आहे की शिवाई ट्रस्टचं? सेना भवन ठाकरेंचं की शिंदेंचं? कारण शिवाई ट्रस्ट उद्धव ठाकरेंच्या नावावर आहे का? शिवाई ट्रस्ट उद्धव ठाकरेंच्या नावावर असणार आहे का? कारण संदीप देशपांडेंनी ठाकरेंना यावरून चांगलंच डिवचलंय. संदीप देशपांडेंच्या दाव्यानं मात्र खळबळ उडालेली आहे. ठाकरे शिंदे वादात आता संदीप देशपांडेंनी देखील उडी घेतलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवनची वास्तू यावर राज्यातल्या शिवसैनिकांची मोठी श्रद्धा आहे. मात्र आता सुरू असलेल्या राजकारणामुळे शिवसेना भवन कुणाचं हा प्रश्न निर्माण झालाय. त्यातच संदीप देशपांडेंनी ट्विट करून खळबळजनक कागदपत्र समोर आणली आहेत. शिवसेना भवन शिवाई ट्रस्टच्या मालकीचं आहे. मात्र शिवाई ट्रस्ट उद्धव ठाकरेंच्या मालकीचा असल्याचा दावा संदीप देशपांडेंनी केलाय. सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःचं नाव त्या ट्रस्टवर टाकलं नव्हतं. पण आता असं काय घडलं की त्या ट्रस्टवर सन्माननीय उद्धव साहेबांचं नाव आलं? त्यांचा त्या ट्रस्टींवर विश्वास उरला नाही का? का सगळंच मला पाहिजे या भावनेतनं ते नाव टाकलं गेलंय? शिवसेना भवनवर शिवसेना दावा करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र शिवसेनेनं शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर असल्याचं सांगितलं. आम्हाला ह्या पक्षाचं चिन्ह, पक्षाचं नाव हे महत्त्वाचं होतं आणि त्याच्यासाठी जी काही लढाई निवडणूक आयोगाकडे चालली होती त्या संदर्भामध्ये झालेला जो निर्णय, त्या निर्णयाच्या अनुसरून आज आम्ही पक्ष कार्यालयामध्ये जाऊन एक बैठक घेतलेली. बाकी इतर विषयाशी जे संबंधित आहेत, मग शिवसेना भवनाचं काय, तर आम्ही पहिलेच एकदा स्पष्ट केलंय की शिवसेना भवनवर आम्ही कोणत्याही प्रकारचा अधिकार सांगणार नाही. शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. मनसेनं केलेल्या आरोपांना ठाकरे गटानं जशास तसं उत्तर दिलं. शिवसेना भवन ही फक्त वास्तू नसून शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे. मात्र सौदेबाजी करणाऱ्यांना कशातही व्यवहारच दिसतो असा टोला ठाकरे गटानं लगावला. शिवसेना आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या राजकीय लढाईत आता मनसेनंही उडी घेतली आहे. त्यामुळे हे युद्ध सध्या तरी शमण्याची शक्यता दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.